नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी आणि सीईटी देण्यासंदर्भातली एक महत्त्वाची न्यूज समोर येते. शिक्षकांना बंधनकारक करण्यात आलेली आहे 1 सप्टेंबर 2027 पर्यंत. मग 6 संधी मिळणार म्हणजे नेमक्या कशा मिळणार आहे, कधी मिळणार आहे, या संदर्भात डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण विविध माध्यमातून म्हणजे न्यूजपेपर असू द्या, न्यूज चॅनल असू द्या किंवा सोशल मीडिया असू द्या, की इथून पुढे 6 संधी शिक्षकांना मिळणार म्हणजे नक्की काय? वर्षातनं 3दा होणार एक्झाम, वर्षातनं 2दा होणार एक्झाम की वर्षातनं 6 वेळेस होणार एक्झाम, या संदर्भात डिटेल हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जसं की काही दिवसांपूर्वी म्हणा किंवा महिन्यांपूर्वी 22 नोव्हेंबर 2025 ला सकाळ न्यूजपेपरने बातमी दिली होती, टीईटी आता वर्षातून 2 वेळा, पण 8 परीक्षांत उत्तीर्णतेची टक्केवारी अत्यल्प. याचा अर्थ असा की सीटीटी आतापर्यंत जी एक्झाम घेत आलेले आहेत त्यांची जवळपास 21 वेळेस एक्झाम झाल्या आणि टीईटीने आता वेळेस फक्त 9 वेळेस एक्झाम झाल्या. म्हणजे टीईटी मध्ये सातत्य नाहीये. टीईटी वर्षातून 2दा एक्झाम घेत नव्हतीच. टीईटी वर्षातनं कधी कधी एक एक्झाम होत होती. सो इथून पुढे मात्र टीईटी 2दा एक्झाम घेणार आहे. का? कारण शिक्षकांना 1 सप्टेंबर 2027 पर्यंत टीईटी पात्र होणं बंधनकारक आहे. महाराष्ट्रातल्या नाही तर पूर्ण भारतातल्या विद्यार्थ्यांना हे बंधनकारक केलेलं आहे. सो त्या त्या राज्यातल्या सीटी आणि सेंट्रलची सीडी वर्षातनं 2दा होणार आहे. सीडी होत आहे पण टीईटी होत नव्हती, ती महाराष्ट्रासाठीची होणार आहे. या संदर्भात परत एकदा इथे न्यूज आलेली दिव्य मराठी न्यूजपेपरला, त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की राज्य परीक्षा परिषदेचा दिलासादायक निर्णय 31 ऑगस्ट 2027 पर्यंतची मुदत ही कोणासाठी आहे? शिक्षकांसाठी आहे. आता शिक्षकांसाठी म्हणजे शिक्षकांसाठी सेपरेट टीईटी होणार आहे का, सेपरेट सीटीडी होणार आहे का? नाही. जी पण टीईटी किंवा सीटीडी होणार आहे हे सगळेच उमेदवार देऊ शकणार, ज्यांना ज्यांना द्यायची असेल ते. यामध्ये बघा, टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी गुरुजींना 6 संधी 2 वर्षात व्हावे लागणार पात्र. आता हा मुद्दा वेगळ्या पद्धतीने सांगितला जात आहे. GR बदलणार आहे, 6 संधी मिळणार आहे, वर्षानं 3दा एक्झाम होणार आहे. या संदर्भात डिटेल माहिती आपण घेत आहोत. बघा, आता यामध्ये बघा, वर्षातून 2 परीक्षेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला, हाच त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. 6 संधी कशा मी तुम्हाला पुढे सांगतो. आता यामध्ये बघा, आपले जे नंदकुमार बेडसे आयुक्त आहे परीक्षा परिषदेचे, त्यांनी काय म्हटलंय, केंद्राची सीडी वर्षातून 2दा होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी जास्तीत जास्त संधी मिळाव्यात म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे वर्षातून 2 परीक्षा घेतल्या जाणार आहेत, तसा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आलेला आहे. बाकी बदल काही नाही. 2दा एक्झाम घेण्यासंदर्भातलंच फक्त हे न्यूज आहे, लक्षात घ्या. आणि आज परत एकदा बघितलं आपण तर आता काल परवा 7 फेब्रुवारी 2026 ला सकाळ न्यूजपेपरने परत बातमी दिली आहे, शिक्षकांसाठी खुश खबर, राज्य शासन बदलणार हा GR. आता हा GR बदलणार म्हणजे नेमकं काय? शिक्षकांना टीईटीच्या मिळणार 6 संधी, सर्वोच्च न्यायालयाची मुदत ऑगस्ट 27 पर्यंत. आता ही परत मी सांगतो की 27 पर्यंत मुदत कुणाला आहे? शिक्षकांना पात्र होण्यासंदर्भातली मुदत आहे. आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. GR बदलणार म्हणजे नेमकं काय होणार आहे? तर इथून पुढे आता तुम्हाला टीईटी सुद्धा वर्षातनं 2दा होणार आहे, जी की यापूर्वी एकदा कधी कधी व्हायची वर्षातनं, मात्र आता ही वर्षातनं 2दा होणार आहे. आता मी तुम्हाला 6 संधी सांगतो कशा असणार आहे. बघा, सीडी एक्झाम वर्षातनं 2दा होतेच, त्यात काही दुमत नाहीये. मग ती कशी होणार आहे? जून 2026 ला आणि जानेवारी 2027 ला होणार आहे. आता ह्या ज्या तारखा मी तुम्हाला सांगतोय, ह्या अंदाज इथे याच्यात मागे पुढे 1-2 महिन्याचा बदल होऊ शकतो. दुसरं, टीईटी वर्षातनं होणार आहे, ही सुद्धा मी तुम्हाला अंदाजित तारीख सांगतोय की जून 2026 आणि नोव्हेंबर 2027. आता अंदाजित जरी असेल, याच्या मागे पुढे 1-2 महिना होऊ शकतो. सो ह्या झाल्या या वर्षातल्या ह्या 4 एक्झाम. आणि 1 सप्टेंबर 2027 पर्यंत शिक्षकांना काय आहे? शिक्षकांना शेवटची संधी म्हणजे इथे 1 सप्टेंबर डेडलाईन त्यांना दिलेली आहे. मी इथे दाखवतो, 1 सप्टेंबर 2027 ही शिक्षकांसाठी डेडलाईन आहे, बाकीच्यांसाठी नाहीच आहे. मग यांना 6 संधी कशा मिळतात ह्या न्यूजपेपरनुसार, आणि बदल काय होणार आहे? तर असं होणार बघा, हे झाल्या 4 एक्झाम आणि जून 2027 मध्ये एकदा टीईटी होणार परत एकदा, आणि जुलै 2027 मध्ये इथे सीटीटी होणार आहे. मग याचा विचार केला तर ह्या 4 आणि ह्या 2 अशा एकूण 6 संधी शिक्षकांना मिळणार आहे. टीईटी आणि सीडी समतुल्य अर्हता आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. कोणताही पेपर तुम्ही पास झाला तरी चालणार आहे. म्हणजे टीईटीचा पेपर 1, सीडीचा पेपर 2 पास झाला तरी चालतं, किंवा टीईटी दोन्ही पेपर, सीडी दोन्ही पेपर तरी चालणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षकांनो, ह्या न्यूजचा अर्थ असा आहे की इथून पुढे 6 संधी तुम्हाला या प्रमाणात असणार आहे. सो अपकमिंग आता जून मध्ये एक्झाम आहे टीईटीची, आणि त्याच्यानंतर जुलै ऑगस्टला सीडी असणार आहे. सो आता तुम्हाला दोघांपैकी ज्या एक्झामला टार्गेट करायचं असेल त्या एक्झामला लगेच कामाला
बघा, इग्नाइट अकॅडमीची द्रोणा बॅच 9.0 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 20 फेब्रुवारीपासून चालू होते. जर तुम्ही आमचे जुने विद्यार्थी असाल शिक्षक भरतीचे, तर तुम्ही TET 50 नावाचा कोड दोन्ही ठिकाणी वापरून बॅचेसमध्ये 50% डिस्काउंट घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला TETच्या सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे आणि तुम्हाला जर रेकॉर्डेड बॅच हवी असेल जी की कधीही किती वेळेस पाहू शकतात, ती सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल आहे. पेपर 1 आणि 2 TETची दोन्ही बॅचमध्ये तुम्हाला तज्ज्ञ शिक्षक आहे, टॉपिकनुसार नोट्स अवेलेबल आहे. त्यानंतर तुम्हाला शिकवल्यानंतर जे आम्ही शिकवतो त्यावरती जे लिहिलं जातं त्याच्या पण तुम्हाला PPT नोट्स अवेलेबल आहे. लाईव्ह क्लासमध्ये डाऊट सेशन घेणार आहोत आपण. टॉपिकनुसार विषयानुसार फुल लेंथ टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. अनलिमिटेड वॉच टाइम आहे. लेक्चर किती वेळेस पाहू शकता, स्पीडनी पाहू शकता, स्लो करून पाहू शकता, स्टॉप करून पाहू शकता, तुमच्या वेळेत पाहता येणार आहे. लाईव्ह लेक्चर बघायला नाही मिळालं तर ते रेकॉर्ड होऊन जातं. रेकॉर्ड झालं लेक्चर तुम्ही किती वेळेस पाहू शकता आणि इथं ऑलरेडी रेकॉर्डेड आहे. हे एक्झाम होईपर्यंत व्हॅलिडी असणार आहे, किती वेळेस पाहू शकता. बॅचेस परचेस करण्यासाठी तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज डायरेक्टली ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करू शकता. बॅच कशी परचेस करायची त्या संदर्भातला व्हिडिओ आम्ही घेतलेला आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. बॅचची वैशिष्ट्य काय त्याचा व्हिडिओ घेतला ती पण खाली डिस्क्रिप्शनमध्ये एकदा बघून घ्या. या संदर्भात अजून काय प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ आवडला तर लाईक करून तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.